लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना हप्ता वाटप पुन्हा सुरू होणार आहे। हो, पुन्हा हप्ता वाटप होणार आहे। एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे। लाडक्या ताईंना ज्या ताईंना हप्ता भेटला नव्हता किंवा ज्या ताईंना हप्ते भेटले त्यांना पुढचा हप्ता बघा। लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना 8वा आणि 9वा हप्ता मिळालाय त्या ताईंना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी भेटणार या संदर्भात देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या ताईंना पुढचा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या ताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांना आता पुढचा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, अशा कोणी ताई आहेत का की ज्यांना 8वा हप्ता भेटलाय पण पुढचा 9वा हप्ता भेटलेला नाही, किंवा अशा कोणी ताई आहेत का की ज्यांना 7वा हप्ता भेटला होता पण पुढचा 8वा हप्ता भेटला नाही आणि नंतर 9व्या टप्प्यामध्ये 8वा हप्ता भेटला पण 9वा हप्ता भेटला नाही। तर अशा कोणी ताई असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि लाडक्या ताईंना हप्ता वाटपाला आता पुन्हा सुरुवात होणार आहे। कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या ताईंना पैसे भेटणार नाहीत सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात आधी आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सर्व लाडक्या ताईंना माझी एक विनंती राहील की सर्वांनी पटापट या व्हिडिओला एक लाईक करून घ्या। तर बघा, लाडक्या ताईंनो सर्व बहिणींना 9 हप्ते 15 तारखेपर्यंत मिळाले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8वा हप्ता जवळजवळ 2,48,00,000 महिलांपर्यंत पोहोचलेला आहे। अजून 4 लाख ताई त्या ठिकाणी बाकी आहेत। सर्व गोष्टी या तुम्हाला मी डिटेल्स मध्ये पुढे सांगणारच आहे। त्यानंतर 9वा हप्ता जवळपास 2 कोटी महिलांना पोहोचलेला आहे। 9वा हप्ता जवळपास अजून 52 लाख महिलांना मिळालेला नाहीये। 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता, हा हप्ता अजून बहुतेक महिलांना मिळालेला नाहीये। तर लाडक्या ताईंनो कोणाकोणाला 9वा हप्ता मिळाला नाही सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते लिहून पाठवायचं आहे। ज्यांना काही प्रॉब्लेम आहे, ज्यांना हप्ते मिळाले नाहीत त्यांनी नाही मिळाले असं लिहून पाठवा, तुम्हाला पटापट पैसे पाठवण्यात येतील। त्यानंतर लाडक्या ताईंनो 10वा हप्ता हा बजेट नंतरचा असणार आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं अधिवेशन बजेट सुरू होतं मार्च महिन्यात आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात हा पहिला हप्ता येणार आहे। त्यामुळे सरकारने आता मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिलेला आहे आणि मार्च पूर्ण महिनाभर सरकार लाडक्या बहिणींची आता कसून तपासणी करणार आहे। 10व्या हप्त्यासाठी बऱ्याचशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। पडताळणीच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो, त्यामुळे सरकारने मार्च महिन्याचा हप्ता लवकरच देऊन टाकलेला आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो 8वा हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणी जवळपास 4 लाख आहेत। तर त्या ताईंसाठी आता वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे। 8वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाहीये त्यांना मी तारीख देखील सांगणार आहे। तुम्हाला 8वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका। मी जी तारीख तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेनंतर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल, कोणीही काळजी करू नका। त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे 9वा हप्ता जवळपास 2 कोटी महिलांना मिळालेला आहे। पण आता 3 दिवस हॉलिडे असल्यामुळे याची लेटेस्ट आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये। 9वा हप्ता जर बघितला तर जवळपास 20 ते 30 लाख ताईंपर्यंत 9वा हप्ता पोहोचायचा अजून बाकी आहे। तर लाडक्या ताईंनो आपल्या चॅनलवरच्या सर्व लाडक्या बहिणींना 9वा हप्ता मिळालाय ना, सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता सोमवारपासून ते शनिवारपर्यंत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळून जाणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणीही काळजी करू नका आणि अजिबात टेन्शन घेऊ नका। तुम्हाला 100% हप्ता त्या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार। त्यानंतर लाडक्या ताईंनो सर्वांनी लक्ष देऊन ऐका, ज्या ताईंना हप्ते येत नाहीत किंवा ज्यांचा काही प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या गोष्टी सर्वांनी एकदा चेक करून घ्या। मी जे सांगते ते सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। लाडक्या ताईंनो जर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता आला नसेल तर ह्या गोष्टी हा मुद्दा एक मी जो तुम्हाला सांगते तो सर्वांनी पटापट चेक करून घ्यायचा आहे। तर लाडक्या ताईंनो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहे। कारण सरकारच्या सर्व योजनांचे पैसे डीबीटी मार्फतच येत असतात आणि जर तुमच्या खात्यावर डीबीटी इनेबल नसेल तर सरकारचे पैसे पुढे जात नाहीत, त्यामुळे ते मधल्या मध्ये अडकून राहतात। त्यामुळे ज्या ताईंना हप्ता भेटत नाही किंवा काही प्रॉब्लेम येतो त्यांनी सर्वात आधी डीबीटी इनेबल आहे का चेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह असायला पाहिजे। तुम्ही आता पाहिलं असेल की बऱ्याचशा ताई तपासणीमध्ये म्हणजे बऱ्याचशा ताईंना पडताळणी दरम्यान काढून टाकलं गेलेलं आहे, पण त्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना कोणताही मेसेज येत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे समजत नाही की तुम्हाला या योजनेतून बाद केलंय। ते आपल्याला स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करावं लागतं। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांना हप्ता मिळाला नाहीये त्यांनी हे पटापट तपासून घ्यायचं आहे। आणि आता बऱ्याचशा लाडक्या ताईंमध्ये हाही प्रॉब्लेम येत आहे की त्यांच्या म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हप्ता 1500 रुपये न येता 1000 रुपये किंवा 500 रुपयेच येत आहे। तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात। त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी वेबसाईटवर जिथे तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तपासून पाहायचं आहे की तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेता का, तिथे तुमच्या नावासमोर
समोर नो आलेलं पाहिजे, तरच तुम्हाला हप्ता पूर्णपणे येणार आहे. यस जर आलेला असेल तर तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी कमी येणार आहे. तर लाडक्या ताईंनो, या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. मी तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. तर लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना हप्ता वेळेवर मिळेल. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाडक्या ताईंनो, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.